हाज़रीन बज़्म, पर्दानशीन ख़वातीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह तकरीबन 3 घंटे तकून आमचो प्रोग्राम चालतेश आणि बली सुगड तरीका पर खूबसूरत आवाज़ भितर धकली एकली चढ़वे नाते पाक सो बली सुगड मुजाहरा को केले तेंका को इंतज़ार है कि जक्कन अपनो नतीजा तले सम्मेऊं कस तेजा अलावा तकारीर को असल अपने समय पेश करूंगे लीशे ती चढ़वे को असले मुंतज़िर वटे कि आपण जो तो मुजाहरा कैला है या मुकाबला कैला है ते भीतर तेंसो का मकाम है तेरी इंशाअल्लाह मैं मुख्तसरन चंद अपने सामने दोनों चीज़ कोशिश करते रहो क्या का फुसलान मुझे पुसून बेशतर मौलाना मकबूल साहब बली तफसील तरीन आणि वक्ताची ज़रूरतेचे मुताबिक बेहतरीन अंदाज भितर अपने सामने जपनी ते दरोला शे सम्मान पहली चीज़ मैं नवायत स्पोर्ट एसोसिएशन चे जुटले जिम्मेदारान वाटेत हो जो कोणतो ते मौका घेतले आणि बली सुगड एक तरी प्रोग्राम पेश करची कोशिश केले मैं तेंका सम्मान फुडें मुबारकबाद पेश करता क्या का पुसलान आमी जितना बिल्कुल धकले होते तालिब इल्म जी जमाना भीतर तेता खुद हिंगा आमी पलते होते का पुसलान हर वर्षा तकरीबन इसलिए प्रोग्राम मुनाकिद जाते होते आसपास सुकून आमची चढवे येते होती इतला सर के आमचे सगळे तालुका भितर कहूँ तालुकापासून आगे अगर डिस्ट्रिक्ट लेवला पर को पल्ले ते ताको असले माशाल्लाह डिस्ट्रिक्ट लेवला पर को इंगा प्रोग्राम झाला है आणि इसलिए प्रोग्रामान आसपासचे जो कोणते आमचो ताल्लुक ज्यादा करून भटकल मुडेश्वर वगैरह राहता कस लेकिन इसलिए प्रोग्रामाचे तालुकान आम्ही होन्नावर अंकोला कुमटा तारची की चढ़वाको असले आपण बली सुगड प्रोग्राम करते होते लेकिन तो सिलसिला आता जराशी बंद आलो होतो दोबारा अल्हम्दुलिल्लाह आता शुरू झाला शे अल्लाहकडे दुआ शे का पुसलान एका मस्जिद एका तरक्की देऊ कास आणि जो कोणते आमचे नौजवान ही एसोसिएशन भितर होते पुढे त्यांचे जे कोणते जज्बात होते त्यांचे कोणतो तरीकेकार होतो तेका वापस हाडू कास आणि ती शिकत सगळे मस्जिद सगळे काम जाऊ कास अल्हम्दुलिल्लाह ही एक इब्तिदा ही एक 2-3 वर्ष तक इब्तिदा झाली छे इंशाल्लाह आइंदा उम्मीद है का पुसलान आइंदा को हेजे पर काम जातले ने काम दूसरे अपने आईची कोणती प्रोग्रामाची निस्बत है जाहिर है का पुसलान नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत हो एक इसलो पहलू है कि हेजे पर मानूस हर वक्त जापू को सकता आणि ती जापणी के तो खत्म जाऊ सके ना हो एक अल्लाह के रसूल अलैहिस्सलाम मौजिजा हो कि जितना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दुनिया पर आयला शे तो को वाकया वो जबरदस्त वाकया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कोणते दिसा ही दुनिया भीतर तशरीफ हाडले उलमा बोरला का पुसलान दुनिया सो अजीम तरीन वाकया खिका का पुसलान हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा जावपासून फुडे जो कोणते हालात दुनिया भीतर झाले होते आणि जो कोणते नबी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पासून पुढे होते हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला त्यांका आसमाना पर अखल्लामक तकरीबन 600 वर्षे इसली गुजरली होती कि माणसाक कोणतो निक्के जापी सांगतो माणूस मौजूद नव्हतो तरी ती हालते भीतर दुनिया कोण तेजे ते पाहू शकता आम्ही ते तो अंदाजा करू शके नाही आम्ही ओळखू को शके नाही कि एक मुआशरा भीतर एक सोसायटी भीतर अगर मामूली एक सोसायटी रहता धाकली माणसाची रहता अगर तिंगा कोणतो माणूस गलत कामा गलत बोलतलो या अगर कोणतो माणूस गलत करते वाटे ते का गलत रोखवतलो माणूस राहणार तरी ती माणसे केटले जरी जातात आणि केटली गुन्हा आणि केटले ते गलत चीजो पनपते राहता हे तो आमका एहसास जाऊ सके ना तरी हो सिर्फ एक गावासो या एक सोसायटीसो या एक मुआशरासो मसला नव्हतो बल्कि सगळे आलमसो मसला होतो सगळी दुनियाचो मसला होतो कि 600 वर्षे तुकून जो कोणती तालीमात आसमानी तालीमात होती अल्लाहचे नबी हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ही दुनिया भीतर घेऊन आले होते तेजे भीतर मुकम्मल तहरीफ झाली होती बल्कि तहरीफ का सगळी आटोवी सगळी होती मनशे आणि त्यांका खुद कळते नव्हते की आम्ही इंसान ही दुनिया भीतर हाला मग किसी जिंदा राहूं कास किसी जिंदगी गुजरावं का ते दोको तो का इल्म नव्हतो तरी कोणत्या हालते तर होती
कुरान पाक भीतर अल्लाह ताला जो आयत में फरमाते होते हुवल्लज़ी बअस फिल उम्मियीना रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयाति व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफी ज़लालिम मुबीन। हे जो को लफी ज़लालिम मुबीन जो को अल्लाह ताला फरमाता एकदम खुली गुमराही भीतर होते माणसे, यानी उलमा बरोतात का पुसलान हलाल हरामची काय तमीज नाही, इंसानाची काय एहतराम नाही, कोणासरी का सुलूक करू का तेजो कोणतो इम्तियाज नाही, ओल्लो धाकलाव पर जुल्म, जो कोणतो ताकतवर वाटे एक जो कोणतो ज़ईफ आणि कमजोर वाटे तेजो पर जुल्म, कोणतो माणूस कोई रोकोतो म्हणून नव्हतो। आणि कुरान दुसरे ठावावर फरमावता वकुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा। दुनियाचे हालात इतले खराब जाऊन गेले होते की सगळी दुनिया जहन्नमाचे करीब असून पावली होती। अगर ते टाइमा पर अल्लाह ताला फैसला करतो नाही आणि अल्लाहचे नबी येते नाही तरी दुनिया खी होती आणि इंसानियत क्यों पावती हे जो अंदाजा आम्ही करू शकेन नाही। बहरहाल अल्लाह रब्बुल इज्जतचो पुरा निजाम होतो की ही 600 वर्षाची जो कोणते नबी नातल्लो जो कोणतो जमाना गुजरलो आणि ते जमाना भी तो कोणती जलालत गुमराही जहालत बुराइयों गलतियों जो काय बोलू शकतात ते बोलते होते माणसे ती जिथं आम झाली होती तरी माणसाची नजरे इस्टे ठावापर कुडती होती की कोणी ना कोणी येऊ कास आणि हेंका कसले होय माशरा कंट्रोल करू कास माशरा सुधरवू कास यांची निगाह लागू राहती होती। तरी उलमा बरतात का पुसलान हुजूर पाक अलैहिस्सलामाची पैदाइश दुनियाचो सामान वडलो वाकया खेका का पुसलान हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयला मक जो कोणते हालात बिघडून होते तेका का तरीकावर सुधरवले कोणते तरीकावर तेका घेऊन गेले ही वल्ली तफसीलात है। बहरहाल आम्ही हे सिरतचे मौका पर इसलिए चीजों आम्ही आठव धरूं का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि जिंदगी जो कोणती पैदाइश तुकून धरली आप सल्लल्लाहु अलैहि रहलत सर जो कोणते को हालात जो कोणते वाकयात चढ़वा सबब का होते सुजना सबब का होते नौजवाना सबब का होते अबूलिया सबब का होते अमूला सबब का होते ही तमाम चीजों कामिल और अकमल तरीका पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी में मौजूद होती। तो हे दिशा बारा भीतर का बोलता कुरान पाक का बोलता वमा अरसलनाका इल्ला रहमतिल आलमीन। अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम सगली दुनिया सब रहमत आले आलम ची जमा आलमीन ही दुनिया भीतर मजीद दुनिया है अशे हर इंसान एक दुनिया ही जानवर एक दुनिया ही जो कोणती कहकशाएं सितारे चांद सूरज ही दुनिया ही लेकिन अल्लाह ताला का फरमाता खाली इंसाना सबब का नहीं वमा अरसलनाका इल्ला रहमतिल आलमीन दुनिया भीतर जटली को चीजों से सब चीजों पर अल्लाह ची बिअसत है अल्लाह ची जो कोणती अल्लाह चे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कोणती आयले ही एक रहमत ने का बोली आसमानों पर को रहमत जमीनों पर को रहमत आम्ही ओळखतो का पुसलान अल्लाहचे नबी जो कोणता आयला सिर्फ इंसानाची हिदायत सबब आणि इंसानाचं रहमत नाही काम लेकिन कुरान बोलता खाली इंसानाचं रहमत नोय बल्कि दुनिया भीतर जटली को चीजों अशे ती सव्वच चीजा सबब अल्लाहचे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम रहमत ही दुनिया भीतर जो कोणती चीजों अशे आज सायन्स फुल हर टेमा पर अपनी जापनी बदलवते आज जो कोणती ती तहकीकात अशे कि दुनिया भीतर कोणती चीज बेशऊर नाही हर चीजे भीतर शऊर अशे एक जानवर पला तुम्ही अगर एक सुने होते अशे एक गाय घेऊन होते अशे एक इंसान तेका कसले खाली बागोन हाता फातर घेता फातर घेतले बराबर तो जानवर होता का पुसलान आपला आता मारूची कोशिश करतलो ता सबब तो जानवर आपला आपण वरूची कोशिश करता हे जे भीतर को गोया के शऊर है आज अल्लाह ताला जो कोण तो फातर पैदा केला ते हे जे भीतर को शऊर है। एक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वाकया है कि जितना ते शाम हरी होते एक बुहैरासो जो वाकया तेजे भीतर पल्ले का पुसलान कि एक काफिला सरीन एक चढुको वाटे जितना ते बल्ले का पुदान आपण येतो लोक तुमचे सरीन तरी जो कोणते अबू तालिब जे चाचा होते त्यांका कसले सरी घेऊन होते शाम तिजारतो काफिला होतो तेता दूर तुकून एक जो कोणतो बुहैरा तो पलोन का बोलो का पुसलान हे चढ़वा जितना हे उपरला निशी एगून येते होते तरी मैं एक अजीब व गरीब चीज पडलो कि जो कोणते पहाड़ जो कोणती फातरे जो कोणती झाडे हेंका पलोन झुकती होती ने काम तरी ते गोया कैसी महसूस जाते होते कि अल्लाह ताला दुनिया में कोणती चीजों पैदा केलाते ती चीजें भीतर एहसास और शऊर मौजूद है। आपण शायद तो वाकया ऐकू राहतीत कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी भीतर
मिंबर जावच्या पासून फुडें एक तिका असलें झाड होतं, खाजुराचो झाड तकरीबन बोलतात मनशे, ते झाडाचे तेका पाठ लावून जो कोणतो है रसूलुल्लाह बेस्तको होते आणि बास टमा पर खुतबा को आणि तकरीर को करते होते. ते मग मशवरा जालो की बजाय हिंगा पाठ लावून खुतबा या तकरीर करूचे आपले सबब एक मिंबर करून सुकात नाही काम. बहरहाल जितना मिंबर करून गेलो तरी रिवायात भितर येता की जो कोणतो तो झाड होतो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा आपला पाठ लावून हिंगा खुतबा देते होते, तकरीर करते होते. तो झाड थले रडू सुरू केलो. तेका आजको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि मेहराब पोरनो मेहराब है तिंगा असले तो पिल्लर मौजूद है. तेजे भितर बरो नाही उस्तवान है हन्नाना ने काम. हन्नाना तो मतलब हो की रडतो जो ने काम तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद येऊन उतरले आणि तेका कसले तसल्ली दिले. तरी इशे महसूस जाता की जे कितलिको चीजो अल्लाह ताला पैदा केला ते ती चीजे तर एहसास अशे आता सबब होई जो कोणती रहमतसो जो कोणतो तसव्वुर पेश करून गेला अशे तो तसव्वुर सिर्फ इंसाना सबब का नाही बल्कि हर चीजे सबब रहमत. तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि रहमत इंसाना सबब को, जानवरा सबब को, नबातात सबब, जमातात सबब, हर चीजा सबब जो कोणतो अशे हो रहमतसो एक जुहूर अल्लाहचे रसूल अलैहिस्सलातुवस्सलामाची बेसत है. ता सबब आमचे ऊपर का जिम्मेदारी है जितना अल्लाह ताला आमचे पटलो रहीम करून फेडवला ते एटलो करीम करून फेडवला ते. अगर अल्लाहचे रसूलची जात ही दुनिया येती नाही तरी आमका खुद कळते नाही की जिंदगी गुजरोचो तरीका का. आज केटली कौमो आहे त्यांच्याकडे कोणतो नाही, कोणतो तरीकेकार नाही, कोण का की खे पल्ले तो तरीका अपनवले, कोण सांगले तो तरीका ऐकले आणि त्यावर अमल करू सुरू केले. लेकिन आमचे का तिशी नोय अल्लाहचे रसूल अलैहिस्सलातुवस्सलामाची जिंदगी जशी के ऐकले तुम्ही कुरान पाक भितर जो कोणतिकोच आपली इशे ही तमाम आमचे अमल करू शक तरीकेकार हो. एक चढू दुनिया भितर आयलामक एक काना भितर बांग बोलूचे, एक काना भितर इकामत बोलूचे हो ऐकल्लो आणि खाली पल्लो तरीका नोय बल्कि अल्लाहचे रसूल अलैहिस्सलातुवस्सलाम आमका सांगल्लो तरीका हो की हे जो पर अमल करू का नाही का. तरी गोया के जो कोणतिको चीजो ते घेऊन राहिले आमचे सबब रहमत. अगर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येते नाही तरी वो आमका तरीका को कळतं नाही. किशी राहू का ते मुआशरा भितर एक गावा भितर किशी राहू का, एक घरा भितर किशी राहू का, मामाचे का हुकूक है, बापाचे का हुकूक है, बहन भावडाचे का हुकूक है, कोणते तरीकावर मी जिंदगी गुजरू का. अगर ही चीज आमका कळती नाही तरी आज आमचे भितर जशी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची बेशत पुढे जो कोणतो जमाना होतो तेच तरीकावर आम्ही को जिंदगी गुजरू होते. ता सबब आम्ही एहसास करू का का पुसलान अल्लाहचे नबी अलैहिस्सलातुवस्सलाम सगळी दुनिया सब रहमत बनवायला है. तरी ह्यांची एक एक चीजो आम्ही असले पलवू का चढवा सबब को जो कोणती सिरतची किताबे है आज अल्लाह आमका माफ करो दुनियाची सव्व चीजो आमका कळता. आज गूगल भितर सगळी दुनिया आमका घडवते राहता फलाने भितर का शेफ खेळाचे मुतालिक बिजी कोणती दुसरी चीजाचे मुतालिक सव्व चीजो मालूमात है. लेकिन बसा औकात इसी महसूस जाता कि जो कोणते इलाका भीतर इसलिए प्रोग्राम जाता या चढवाचे असले काय प्रोग्राम धरून होता या मुकाबले धरून होता ये उनवार पर चढवे तकरीरो आठव करतात काय कुछ सिरत त्यांना आठव जाता. लेकिन जो कोणते ठावावरी चीजो जान आहे मुसलमानाची कितली तादाद आहे त्यांना खुद कळलं की नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैदा झाले, कोणती उमरे ते पैदा झाले, कितली मुद्दत ते मक्का भितर राहिले, मक्का सोडीची वजह का होती, का सब ते मक्का सोडून मदीना गेले, मदीना भितर ते का केले, रियासत कशी कायम केले, त्यांची औलाद कितली होती, ही सव्व सिरोजचे एक पहलू आहे. तरी माशाअल्लाह धाकलीकली इसले प्रोग्रामा भितर आमची धाकली चढवे येऊन तकरीरो करतात ते माशाअल्लाह आमचे हिंगा वो माहोल आहे. भटकले भितर मुर्डेश्वर भितर वो माहोल आहे, आसपास भितर माहोल आहे. लेकिन जे कडे माहोल नाही तिघासून पला तुम्ही चढवाची का हालात आहे काय कल नाही. बास ते बसा औकात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची खाली कोणते तरी इसले बारबिलावच्या तमाम पर वलवडे जलसा जुलूस में शरीक जातात. लेकिन त्यांना खुद कळलं की आपण का करते वाटे काम. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि तारीख त्यांना काय कळलं नाही, त्यांची सीरत काय त्यांना कळलं नाही. एटला सारखे बास म्हणजे स्लिको राहती ती त्यांना सही तरीका पर कलिमे तय्यबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तर कळलं नाही. तर ही तमाम तर जिम्मेदारी जो कोणती असे इसलिए प्रोग्रामाचे जरियान आम्ही पाहू का दुसरी माणसाकडे सर आणि त्यांचे सर्व पैगाम आम्ही पाहत कुछ जरूरत है कि जितना रसूलुल्लाह सल्लमाची धाकली की चीजो सिरतचे उन्वान पर आम्ही पडतले आम्ही ऐकतले आणि बार बार जो तस्करा जाते राहतलो तरी जाहीर अपने है कि जो कोणती चीजो बार बार ऐकून होता तरी आमच्या दिमागात ती पेवस जाता आमका ते आठवून राहता. आणि अगर ते जो तस्करा जाणं आणि तो आम्ही काय मुदाकरा करणं तरी तो आहिस्ता आहिस्ता असले आठवू विसरतात. चाहे ते मदारीज जाऊ मदारीज भितर कोण पला बार बार चीज जिथं आठव करून होता तरी चढवाचे जैनाब ती चीज मौजूद राहता आणि जे तो तस्किरा जाणं तरी खुद बखुद आम्ही असले आठव विसरते राहतात.
ता सबब आयचे हे जलसाचे उन्वान भितर मी आमच्या नौजवानाकडे गुजारिश करतो की आपण असले सिरची दाखलेली किताबे पढू सुरू करा. जो कोणती चढ़वे स्कूलात पढ़ते वाटे त्यांची सबब को बल्ली सिरची किताबें मौजूद है. मुख्तसर जो कोणते असबाक है, मुख्तसर वाक़यात है, मुख्तसर रसूलुल्लाह समाजी सिरतो अशे ही आम्ही खुद पढू कास आणि आम्ही दुसरा पळोवच्या परकोसल आमादा करू कास. माशाल्लाह ही जो कोणती आज प्रोग्राम मुनाकिद केले आमची नौजवान चढ़वे ही आमची नवाची स्पोर्ट असोसिएशन भितर सुजानको वाटे, जवानको वाटे, त्या नौजवानको वाटे आणि चढ़वेको वाटे सामी मिलून माशाल्लाह हो प्रोग्राम चालवते राहतात. की तो क्रिकेट जाता, की तो कबड्डी जाता, की तो बिजी कोणते टुर्नामेंट जाता, की तो असले प्रोग्राम को जाता. तर एक जिम्मेदारी आमची हिको रंगास का पुसलान आम्ही जो कोणते एहसास रे आम्ही प्रोग्राम कायम करते वाटो. मतलब सिरतुन नबीचे उन्वान पे कोणते प्रोग्राम केले तरी आमचे जो एहसास जाऊ का पुसलान अल्लाहचे रसूल अलैहिस्सलामची जो कोणती जापणी अशे ती आम्ही आमची चढवास पावत करू कास. त्यांचे भितर ही हो हे असबाक ते आठव धरू कास. रसूलाची तालीमात का त्यांचे जेना भितर राहू कास. ही को चीजो अगर आम्ही आपस भितर येतो मुजाकरा करते राहतले, तस्किरा करते राहतले तरी इन्शाअल्लाह आज ही धाकली चढवे आइंदा हिकच वसून कौमाची आणि जमाताची बागडोर यांच्या हातात राहतली. अगर इब्तिदा तुकून यांची जहनी भितर इमान बल्लान का, इस्लाम बल्लान का, अल्लाह आणि अल्लाहचे रसूलाची का जापणी इशे ती इन्शाअल्लाह आम्ही अगर घालतले सीरत बल्लान का तर ही चीजो आम्ही अगर घालतले तर वडले झाला मग को इन्शाअल्लाह त्यांचे भितर ते जो आक्स आणि जो परतो असले आमका दखू पडतलो. अगर ही चीज आम्ही गाफिल राहतले तरी आहिस्ता आहिस्ता जो कोणती चीज असेल आम्ही आठवू विसरते होतले. तरी दुसरी चीज का पुसलान एक तरीन अल्लाहचे नबी रहमत झाले नाता आमच्या ऊपर जो कोणती जिम्मेदारी होशे ती मी असले अदा करची कोशिश करू का आणि एहसास करू का पुसलान यकीनन अल्लाहचे नबी आमचे सबब बोले रहीम आणि करीम होते नाही का बोला. आणि दुसरी चीज जो कोणते पैगामात धकलीतली सूरते भितर राहू शकता तो आम्ही पैगाम पावत करची कोशिश करू का. तिसरी आणि आखरी चीज सांगून मी इंशाअल्लाह मुझे अपनी अपनी खत्म करतो की माशाअल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मध्ये गेलामत एक काम वडले जबरदस्त केले होते. ते का बोलतात मुआखात. मुआखात बोलन का मुहाजिरीन आणि अन्सारचे दरम्यान जो कोणती चीजो अगर होती तरी त्यांचे भितर आपस मोहब्बत पैदा केले. आपस भितर अगर काही कुछ दिला भितर कोणाच्या बारा भितर काही जापणी होती ते खत्म केले आणि एक प्लॅटफॉर्मावर हाडची कोशिश केले. तर आम्ही चाहे कोणते को ठावापर राहोत जमाताची शक्ली भितर, तंजीमेची शक्ली भितर, या क्लबची शक्ली भितर, या सोसायटीची शक्ली भितर आम्ही राहतो. ते आमच्या दिमागात एक सोच राहू कस का बुतलान आम्ही साम्य मुत्तहिद आणि मुत्तफिक जाऊन काम करू कस. કેટલી ગાવા ભીતર કેટલીકો ટીમો રહો, ગાવા ભીતર કેટલીકો તંજીમો રહો. जितना काम अल्लाह ने अल्लाहचे रसूलाचे येतले, जितना काम इंसानीचे नात्याचे येतले, जितना काम कौमाचे येतले तरी आमची जाती चीजो सव्वच सोडून आम्ही एक मुत्तफिक प्लेटफॉर्म पर मी येऊं कास रसूलुल्लाह समझ सीरत भी हमको जबरदस्त पैगाम मिलता कि तो आम्ही आपस भीतर राहता काय कुछ जापणी येता तरी ती दिला भीतर जापणी धरून आपला आपण अलग करतले आणि आम्ही शरीक जाऊचे नाही या ती जापणी दिला भीतर धरून आम्ही तेजी दुश्मनी पर उभरतले तरी ही चीजो आमचे सबब बल्ली खतरनाक जातली. ता सबब अगर कोणती स्थिती झाली शे आमचे मुआशरा भीतर धाकलीशी गावा भीतर आम्ही मोहब्बते राहूची कोशिश करू कास, मुत्तफिक इत्तिफाक राहूची कोशिश करू कास आणि बाज इतली माणसे पैदा नौजवानात राहू कास. अगर कोणत्या दरम्यान काय कुछ नाइतफाकी झाली शे तरी आपली होशमंदे सरीन अक्लमंदे सरीन काहीतरी ते मसाइल हल करूची आम्ही कोशिश करू कास ताकि ती दिला भितरली जापणी खतम जाऊन आपले मोहब्बतेन जेटले मी ते राहतले तेटले इंशाअल्लाह आमच्या मुआशराचे निक्की जातले आणि आम्ही काम आगे बढ़तले. काम बांटूचा सबब अलग अलग कमेटियों, अलग अलग तंजीमों, अलग अलग टीमों, अलग अलग क्लब्स जो कोणते काम करतात ते काम तकसीम करूचा सबब हे नाही की हे काम मेकच करतो दुसरा माणूस करणे जे या दुसरा माणूस त्याचे शरीक जाऊन जे या दुसरा माणूस अगर करते वाटे तरी त्याचे सबब आम्ही त्याका ताऊन करणे जे इसलिए अपनी नोय बल्कि जो कोणते का गावा भीतर तंजीमो जातली मुख्तलिफ असले टीमो येतली क्लब्स येतले सब चीजो मौजूद राहतली लेकिन आमचो सम्मोसो महवर एक राहू का बुदलान या तर आम्ही सल्ले गावाची तरक्की सबब गावाची भलाई सबब गाव निक्या आगे बढ़ू कस हे सब आम्ही काय कुछ काम करते वाटो तरी इंशाअल्लाह एक दूसरा आम्ही सपोर्ट करून एक दूसरा अगर आम्ही साथ देऊन अगर काम आगे बढ़वतले तरी मी ओळखता का बुसलान आमचे धकलीशी गाव इंशाअल्लाह हेजे भीतर मोहब्बत पैदा जातली आणि अल्लाहची रहमतो असले उतरतली. जो कोणती जमीन ऊपर नाफरमानी जाता के जो कोणती जमीन ऊपर फसादात जाता ती जमीन रडता की आपली आणि फौसे अल्लाहकडे ती गवाही देतली. जो कोणती जमिनीवर गुन्हा जाता
ताता बाद उलमा बोल रहा है का बुसलान जो कोणती जमीनों पर गुनाह दाता फिर फौरन ती जमीनों पर तौबा इस्तिगफार करू का काम ताकि ती जमीन फौसे तुमचे सिर्फ गुनाहची सले गवाही दोन जे बल्कि ही जमीनों पर तौबा इस्तिगफार को दाला आपण असलती गवाही दो का काम ताता आम्ही सरजमीन पर वाटो अगर आमचे भीतर काय कुछ ना इत्तेफाकी आमचे दिलाप से काय कुछ अपनी आईली है या काय कुछ हालात इसलिए आयले होते तर ती चीजों आम्ही हमेशा घेऊन राहू सके ना अगर रली सूरते भीतर आम्ही तरक्की करू सके ना अल्लाहची रहमतो अगर आम्ही येऊन कास आणि ही सरजमीन आमचे सबब खुश जाऊन कास तरीन ही निक्की चीजों आमका करू कस पडतले आणि गलत चीजों असेल आमका दूर करू कस पडतले बहरहाल मैं वलखता का बुसलान इंशाअल्लाह आमची जेटली को टीमों आशे जेटली को असले अलग अलग तंजीमों से या अलग अलग टेमा ये जो बच्चों आम्ही काम करते वाटो आम्ही साम्यू एक प्लेटफॉर्म पर काम असे आमची समोसो मकसद एकच आहे अलग अलग तरीक़ों पर आम्ही काम बांटून घेतला तो तकसीम केला तो लेकिन आम्ही साम्य एक दुसऱ्याचे ताऊन सरीन मोहब्बत सरीन राहूकास आणि बाज इथली माणसे मी तेजो पर तवजू देतो होतो की नौजवाना ते बाजली माणसं राहूकास की काज आपली येता यांका कशी आपते मिळवूकास यांची असले रंजिशो आम्ही कशी खत्म करू कास आणि यांका एक प्लेटफॉर्म पर आम्ही कशी हाडू कास अगर ये नौजवान चढ़वे नौजवान पे काम करते तरी इंशाल्लाह ही सव्व चीजों खत्म जातली वडला भितर जाऊ शकता सुजना भितर जाऊ शकता तरी जो कोणते को आपले स्टेट्स लेवल के मुताबिक अगर इसलिए क्या चीजों आयली है तरी ती मानचे काम करी चीजों खत्म करू इंशाल्लाह कोशिश करू का बहरहाल वो मुबारक मौका हो कि जे भितर आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु सीरत को ऐकले भले खूबसूरत अंदाज भितर नाज शरीफ को ऐकले तरीन ती मोहब्बत आमच्या दिलात आम्ही पैदा करची कोशिश करू कास आणि जो कोणती जापणी मौलाना मकबूल साहब को सांगला या जो कोणती माणसं सांगतले इंशाल्लाह आम्ही ही आजमोगत काका पुसलान इंशाल्लाह आमची जिंदगी भितर आम्ही हे जो पर अमल करतले आणि जो कोणतो को आमका वक्त इंशाल्लाह मिळतलो ही जपना पर अमल करते करते इंशाल्लाह ही दुनिया तो रुखसत जातले बीजे एक मर्तबा में आमची नौजवान चढ़वे नवायत स्पोर्ट एसोसिएशन जो आमची कदीम स्पोर्ट्स हो आणि कदीम आमची कमेटी ही मैं तंका बीजे एक मर्तबा मुबारकबाद पेश करता आणि ही दरखास्त मुझे आपने ख़त्म करते वाटे कि हो सिलसिला इंशाल्लाह आपण बहाल दरवा बरकरार करा आणि येता आम्ही दाई तरफ गेला तो इंशाल्लाह बाई तरफ वसून तिंगा चुको असले जितली जमातो है तंका को आम्ही ती चढ़वा को इंगा मधु करून तंका को हो प्लेटफॉर्म असले इंशाल्लाह मी दोची कोशिश करियो अल्लाह ताला माका को तुमका को जो पर अमल को जो तौफीक दो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।